नमस्कार, मी लीना. मंडळी, थंडीचा सीझन चालू आहे आणि बाजारामध्ये इतके सुरेख गाजरं आलेली आहे. असं वाटतं ना गाजराकडे बघून की आपण मस्तपैकी गाजर हलवा करावा. पण गाजर हलव्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर आज मी गाजरं आणली आहेत आणि विचार करत होते की काय बनवावं आणि लक्षात आलं की आपण एक नवीन प्रकारची बर्फी बनवू शकतो. तर आज आपण बनवणार आहोत गाजर पनीर रोल. थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, पण अतिशय छान लागते ही बर्फी. नक्की ट्राय करा. बघूया कशी करायची ते. इथे मी अर्धा किलो गाजरं घेतली होती. स्वच्छ धुवून त्याचं बाहेरचं साल काढून घेतलं आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता मी ती मिक्सरमध्ये काढते. 2 बॅचमध्ये करूया. थोडंसं दूध घालून, दूध खूप नाही घालायचं आहे, थोडंसं दूध घालून याची मला बारीक पेस्ट करून घ्यायची. हे का छान गाजराची पेस्ट झालेली आहे. आपल्याला अशीच पेस्ट हवी आहे. आता आपण सुरुवात करूया. एक चमचा तूप घातलेलं आहे आणि गॅस मी बारीक ठेवलाय. आता या तुपामध्येच ही जी गाजराची पेस्ट केली होती ती घालतेय. गाजराचा रंग बदलेपर्यंत आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे. आपलं गाजर शिजलेलं आहे, त्यातलं मॉइश्चर पण आता कमी झालंय, तुम्ही बघू शकता. आणि आता इथे मी घालतेय खवा. तुमच्याकडे खवा नसेल तर मिल्क पावडर हा ऑप्शन आहे, तो मिल्क पावडर घातली तरी चालेल. थोडक्यात आपण गाजर हलवा कसा करतो ना, साधारण तेच इन्ग्रेडियंट आहेत, तसाच करायचा आहे गाजराचा हलवा. पण फक्त गाजर हलवा करताना आपण गाजर छानपैकी किसून घेतो. इथे मी गाजराची पेस्ट केलेली आहे आणि त्याचबरोबर आता घालतेय साखर. आणि हे सगळं छान परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं खवा, साखर आणि गाजर सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ते आटवायचं आहे व्यवस्थित. हेच थोडंसं वेळखाऊ काम आहे. हे असं सतत हलवत राहा, नाहीतर खाली लागू शकतं. आणि गॅस मोठा ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे बारीक गॅसवरच हे पूर्ण शिजू द्या. मोठा ठेवला तर हरकत नाही, पण बरेच वेळेला पटकन लागण्याची शक्यता असते, म्हणून मी म्हटलं मोठा ठेवू नका. तुम्ही बघू शकता आता आपलं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. हे मिश्रण आता कढई सोडायला लागलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि हे आता आपल्याला गार करून घ्यायचं आहे. इथे पनीर घेतलेलं आहे मी, साधारण 1 वाटी पनीर आहे. किसून घेतलेलं होतं. तुम्ही हाताने पण ते कुस्करू शकता. आणि त्याच्यामध्येच आधी जरा मी हे पनीर आहे ते व्यवस्थित मळून घेते. आता या पनीरमध्येच मी थोडीशी मिल्क पावडर घालणार आहे. साधारण 3 टेबलस्पून आत्ता घातली आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. हे मी काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये
मी 1 चमचा दुधाचा मसाला घालणार आहे, ज्याच्यामध्ये वेलची पूड आहे आणि ड्रायफ्रुट्स आहेत. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता हे जरा व्यवस्थित गार होऊ दे. कढई ठेवलेली आहे. परत ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालते. आणि त्याच्यामध्ये हे जे पनीर आणि मिल्क पावडर आपण मिक्स करून घेतलेली आहे, तर पनीर आपलं शिजलं पाहिजे. सो त्याच्यासाठी हे आता आपण तुपावर शिजवून घेणार आहोत. तुम्ही लगेच खाणार असाल तर ही प्रोसेस नाही केलीत तरी चालेल, पण जर 1-2-4 दिवस तुम्हाला ही बर्फी ठेवायची असेल तर मात्र पनीर शिजवून घ्या. याच्यात आता मी एक साधारण अर्धी वाटी साखर घालते. साखर विरघळली आहे. साखर विरघळल्यावर हे मिश्रण जरा पातळ होतं, पण आपण हलवत राहायचं, ते हळूहळू आटेल. हे पण आता मिश्रण कढई सोडायला लागलं आहे. आता याच्यामध्ये मी परत दुधाचा मसाला घालते. दुधाचा मसाला असेल तर घाला, तोच घाला रादर. नसेल तर आपली रेग्युलर वेलची पूड घातली तरी चालेल. गॅस बंद करते आहे मी. आणि हे देखील मिश्रण आता आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे. आपलं हे मिश्रण आता थोडंसं गार झालेलं आहे. इथे मी बोर्डाला प्लॅस्टिक लावून घेतलेलं आहे, म्हणजे जी क्लीन फिल्म मिळते ना ती लावलेली आहे. थोडंसं तुपाचा हात लावते. आणि त्याच्यावर हे गाजराचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते घालते. वाटीला तुपाचा हात लावून घेतला आहे आणि त्याच्यानी जरा हे मिश्रण पसरवून घेते. आपलं पनीरचं जे मिश्रण झालं होतं ते आता गार झालं आहे. मी हाताला थोडंसं तूप लावलेलं आणि एकदा व्यवस्थित ते सगळं मळून घेतलं आहे. आणि त्याचा मी आता अगदी हलक्या हाताने एक रोल करते. आणि हा रोल आपल्याला ह्याच्यावर ठेवायचा. आणि आता हे जे प्लॅस्टिक आहे त्या प्लॅस्टिकच्या साहाय्याने आपल्याला याची व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायची आणि घट्ट गुंडाळी करायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी प्लॅस्टिक का घेतलेलं ते. आणि हे इथून बंद करून टाकायचं आहे. आणि आता हे मी पूर्ण गुंडाळून घेते. आणि आता हा रोल मी एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. एक अर्धा तास झालेला आहे आपल्या गाजर पनीर रोलला.
कहते हैं ना, सब्र का फल मीठा होता है, तशीच आहे ही रेसिपी. मस्त आपले गाजर पनीर रोल तयार आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. थोडी लेंदी वाटली तरी चवीला अतिशय सुंदर आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला नेहमीसारखं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.